केलेला आहे, त्याच्यामुळे नाव इथे होतं. तर भंते आम्हाला माफ करा, आम्ही करून चुकलो इथे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण इथे यावं. तर सर्वात पहिले नाव मी घेतोय बापूजी रामटेके. त्यांचं स्वागत, त्यांचं सत्कार माननीय भंतेजी नाही भंते प्रियदर्शीजी करतील असं मी त्यांना विनंती करतो. उतरना पड़ेगा, सर उतारते बैठाते नहीं लेना है सर. पूज्य भंते प्रियदर्शी को हम थोड़ा कष्ट देंगे कि उनका स्वागत बापूजी रामटेके जी का स्वागत भंते प्रियदर्शी करेंगे. उनके सम्मान में पुष्पगुच्छ, शॉल, किताब और फोटो देना है. यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बापूजी रामटेकेंचं. बापूजी रामटेके म्हणजे एक अनाथपिंडक आहे, ज्यांनी 9.5 एकराची जमीन समाजाच्या कामासाठी आपल्याला दान दिलेली आहे. आणि इथून याच्यानंतर नेहमी समाजाचं काम इथून होईल. इथे धम्माचं काम होईल, इथे समाजाच्या हिताचं जे जे काही काम आमच्या अष्टमंगलम टीमला करता येईल ते सगळं काम इथून होईल. त्याच्यासाठी रामटेके साहेब आम्हाला आशीर्वाद देतील, सोबत असतील ही अपेक्षा करतो. त्यांच्या अनाथपिंडक वृत्तीसाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं असं अपेक्षित आहे. साथ में चाहिए सर, आपका साथ लगेगा मुझे. दुसरं स्वागत भदंत कारुणिक, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आज अष्टमंगलम या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलं आहे की धम्माच्या मार्गावर लागून असं धम्म कार्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आमचे एकमेव मार्गदर्शक भंते कारुणिक यांचं स्वागतसुद्धा प्रियदर्शी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भंते जी करना ही पड़ेगा. भंते जी नहीं भंते जी करना ही पड़ेगा. टाळ्या वाजवून स्वागत करावं. यानंतरचं स्वागत माननीय हाडके गुरुजी, जे सदैव अनाथपिंडक परिवार असो की अष्टमंगलम परिवार असो याच्या मागे विचारांनी नेहमी उभं असतं. असे आमचे हाडके गुरुजी, ज्यांच्या आशीर्वादातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही समोरचं काम करण्याचे प्रयत्न करतो. असे आमचे पूज्य बाबा हाडके गुरुजी यांचं देखील स्वागत भंते कारुणिक करतील असं मी त्यांना विनंती करतो. भंते कारुणिक आणि अष्टमंगलम टीम पण त्यांना स्वागतात हे करायचं आहे मदत. हे अष्टमंगलम टीम तर्फेच स्वागत होत आहे. जय भीम. जय. यानंतरचं स्वागत रितेश मेश्राम. आपण जे जेवण सुरुची भोज जो आपण जेवतो आहोत दररोज, या सगळ्या गोष्टीचं नियोजन रितेश मेश्राम हे आमच्या अष्टमंगलमचे सदस्य यांनी पूर्णपणे जबाबदारी पेलून आम्हाला चांगल्या पद्धतीने कसं जेवण देता येईल आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम कसा समोर नेता येईल या दृष्टीने नेहमी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचं देखील सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. आमचे ज्येष्ठ बंधू गणेशजी आमचे ज्येष्ठ बंधू गणेशजी नासरे, जे पूर्ण 3 दिवसाचं किराणा तेल जे काही लागतं त्यांचा बिडा यांनी उचललेला आहे. आणि त्यांनी अशी कबुलीसुद्धा दिली आहे की 1 लाख लोक काय येऊ ना, मी जेव घालणार आहे. गणेशजी नासरे.
त्याचप्रमाणे आमचे खंदे कार्यकर्ते अष्टमंगलम टीमचे आदरणीय प्राध्यापक सोनवले सर यांचं देखील स्वागत इथे आम्ही करीत आहोत. त्यांनी आपल्याला जेवणासाठी जे काही सामग्री लागली त्याच्यात भरपूर असं योगदान दिलेलं आहे. तरी सोनवले सरांचं पण स्वागत इथे करायचं आहे. सर घ्या ना सर, प्लीज प्लीज. त्यानंतर अष्टमंगलम टीमचा कणा, पाठीचा जसा कणा असतो की नाही, कणा जर मोडला तर पूर्ण माणूस मोडतो, त्याप्रमाणे अष्टमंगलम टीमचे कणा म्हणून कार्यरत असलेले इंजिनियर खडसे साहेब यांचं देखील स्वागत इथे व्हावं आणि ते त्यांनी स्वीकारावं. इंजिनियर खडसे साहेब. नाही पूर्ण. एक मिनिट, कणा आहे तर शरीरही पाहिजे सोबत. मग आम्ही आहो ना सर, आम्ही आहोच ना, शरीर सोबतच आहे सर. जर कणा आहे तर शरीर असावंच. कणा किती मजबूत असला, हातपाय नसले तर कणा काहीच नाही करू शकत. तर मला माझं शरीरही लागेल सोबत. ह्या माझा इतकाचा सत्कार नसून माझ्या पूर्ण शरीराचा सत्कार आहे. आणि सगळ्यांचं नावं न घेता अष्टमंगलम टीम सगळ्यांनी इथं यावं आणि गुरुजीकडून आशीर्वाद घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. हमने ले लिया फोटो. बस ले लिया. हाँ ठीक है, ओके. त्याचप्रमाणे आपण ज्या सुंदरशा अशा महालात बसलो आहोत 3 दिवसापासनं, सुंदर असा महाल ज्यांनी आपल्यासाठी तयार करून दिला आणि सतत आम्ही हाक दिल्याबरोबर कुठल्याही गोष्टीला अपोज न करता पटकन कामी लागणारे आमचे प्रशांतजी जारोंडे साहेब यांचा देखील सत्कार आम्हाला केलाच पाहिजे. कारण ते जर नसते तर आम्ही हा महाल उभारू नसतो शकलो. पेंडॉल हे बाकी सर्व जे इथे तुम्हाला वैभव दिसते ते प्रशांतजी जारोंडे भाऊ आमचे अष्टमंगलम टीमचे सदस्य, त्यांचा देखील सत्कार आम्ही आवर्जून इथे केलाच पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजून कौतुक करावं म्हणजे आमचं मनोबल उंचावेल. त्याचप्रमाणे एक आणखी सत्कार पल्लवी आटे मॅडम, युवा ग्रॅज्युएट फोरमच्या त्या सिनेट मेंबर म्हणून यावेळेस इलेक्शन लढत आहे. आलेले आहेत पल्लवी आटे मॅडम. बहुतेक यायचे आहेत. तर हे इथे झालेलं आहे. समोरील सत्कार प्रशांत भाऊ जारोंडे बोलतील. नमो बुद्धाय. मला खूप दिवसापासून इच्छा होती की वर्धेमध्ये सत्संग, बुद्ध सत्संग झाला पाहिजे. आणि हे जे इथे लागलेलं आहे हे माझं काहीच नाही, हे सर्व धम्माचं देण आहे. आणि मी धम्माच्या दानावर जगत असतो. ही माझी सेवा आहे. बुद्धचरणी मी या ठिकाणी अर्पण केली आणि ह्या सेवेमधून माझी उपजीविका आहे. सरांनी जी ही अष्टमंगलम टीम या इथे तयार केली, या टीमचे ते एकमेव, मी एक झाडूचं उदाहरण देतो. झाडूमध्ये असंख्य काड्या असते, त्या किती मोठ्या असल्या किती असल्या त्याला महत्त्व नाही. त्या झाडूला बांधणारा जो धागा आहे, जो अष्टमंगलम टीमला बांधणारा धागा आहे, तो धागा म्हणजे आमचे आदरणीय खडसे सर. खडसे सरांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली, मला ही सेवा करण्याची संधी दिली आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी जो धम्माचा सत्संग सुरू आहे, या सत्संगामध्ये कारुणिक भंतेजींनी जे या ठिकाणी आयोजन करण्याचं आमच्यावर जी जबाबदारी दिली, आम्ही अल्पशा तयारीने या ठिकाणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. आणि आज या शेवटच्या 3ऱ्या दिवशी आमच्या मनातल्या शंका कुशंका ह्या एखाद्या ढेकलाप्रमाणे पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते वितळून जाते आणि शांत होऊन गाळ खाली बसते. तसेच आमच्या मनातल्या शंका विशंका अनेक विकार शांत बसलेले आहे. आम्ही शांत झालेलो आहोत. आमच्या समाजाचा जो पुनर्जन्म 1956ला झाला,
पण 1956च्या आधी इसवी सन पूर्व 400 वर्षाच्या आम्ही आधी बुद्ध होतो आणि आमच्या संगीती होत होत्या. आम्ही जेव्हा यावेळेस या कार्यक्रमाचं भंतेजींनी 2-3 वेळा स्वरूप मांडलं की भगवंत कथा या पॉम्पलेटवरच्या ज्या हेडिंगवरती अनेक आचार विचार निर्माण झाले, मतभेद निर्माण झाले. भंतेजींनी ते स्पष्टीकरण एका मीटिंगमध्ये दिलं. त्या मीटिंगला मी नव्हतो. नंतर निर्णय असा झाला की भंतेजी काही करा, या वर्धेमध्ये, महाराष्ट्रामध्ये वर्धेमध्ये हप्त्यामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम होत राहतात. तर या ठिकाणी कथा हा शब्द प्रयोग केला जाणार नाही. त्या ठिकाणी बुद्धचरित्र वाचन, प्रबोधन असं टाका. मी नंतरच्या ते शेवटच्या टप्प्यामध्ये ते नाव हटवण्याच्या टप्प्यामध्ये जेव्हा आलं त्यावेळेस माझी शेवटच्या मीटिंगला माझी पहिली मीटिंग होती. सरांना म्हटलं, सर काहीही झालं तरी चालल, पण भगवंत कथा हा शब्द काढू नका. कारण ज्यांना बुद्धाचा इतिहास माहीत नाही त्यामुळं या इतिहास नवीन माहिती होईल आणि आम्ही त्या मुळाशी जाऊ. आणि माझ्याकडून जे काही प्रयत्न करता आले ते मी केले. यानंतरही मी अनाथपिंडकांचा आदर्श घेऊन जे काही माझ्याकडून धम्माला दान देण्याचा प्रयत्न होईल ते करील. पण एक लक्षात ठेवा, माझी उपजीविका या सेवेवरती आहे. त्यापरसुद्धा मी काही गोष्टीला माफी मागतो आणि माझा या ठिकाणी सर्वांच्या समोर सत्कार केला त्याबद्दल मी धम्माचा आणि सर्व उपासकांचा ऋणी राहील. नमो बुद्धाय. जय भीम. यापुढील सूत्रसंचालन प्रवीणजी बनसोड करतील. मोमेंट उनको लास्ट करना ना, लास्ट करो. नहीं ठीक है. उसके बाद में बंद करून कमी होगा. आमच्या या अष्टमंगलम टीमने जी बुद्धचरित्र अमृत कथा या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं, या कार्यक्रमाला जो पाठिंबा दिला, पहिला पाठिंबा त्या म्हणजे आमच्या पद्माताई तायडे. त्यांच्यापासून आम्हाला हे कार्यक्रम घेण्याची ऊर्जा मिळाली. त्यामुळे मी त्यांना मंचावर बोलवतो आणि अष्टमंगलम टीम आणि आमचे मार्गदर्शक भंते कारुणिक यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. हा सन्मान पद्माताई तायडेंचा जरी असला तरी हा सन्मान अष्टमंगलम टीमकडून या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व उपांसिकांचा आहे असं समजावं. कारण की प्रत्येक महिलाकडून ही या कार्यक्रमाला भेटलेली ऊर्जा आहे. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिलांकडून जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा मिळाली. त्यामुळे हा सर्व महिलांचा सत्कार आहे असं आम्ही अष्टमंगलम टीमकडून हे करतो. त्यामुळे पद्माताईंनी सत्कार स्वीकारावा. स्वागमारे आणि गजानन नाही सोसाने झाले 3च राहिले. सपटनिक म्हणला. या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित बहुसंख्य लोकांना जे पाणी पुरवण्याचं काम केलं आणि त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे सहकार्य केलं त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो. अविनाश भाऊ वाघमारे यांनी सपत्नीक येऊन अष्टमंगलम टीम आणि टीमचे मार्गदर्शक भंते कारुणिक यांच्याकडून सत्कार स्वीकारावा. अविनाश भाऊ वाघमारे. आणि राजेश मालेकर निवेदक दोघे.
गजानन अष्टमंगलम हा जो कार्यक्रम आयोजित झाला आहे, या कार्यक्रमाचे निवेदक गजानन भाऊ ससाने यांनी सपत्नीक मंचावरती यावं आणि अष्टमंगलम टीमकडून हा नागरी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. गजानन भाऊ ससाने. सर सहपत्नी घ्या. सर सहपत्नी घ्या प्लीज. आणि हे कुठल्या एका स्त्रीचा सन्मान नसून जितक्याही माझ्या उपासिका आता बसल्या आहे त्यांच्या प्रतिनिधित्व स्वरूपात सगळ्यांचा सन्मान आहे. म्हणून सगळ्यांसाठी सगळेजण आपापल्यासाठी ताडी वाजवाव्या. यात आहे. या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून असलेले श्रीमान राजेशजी मालेकर साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन अष्टमंगलम टीमकडून सत्कार स्वीकारावा. श्रीमान राजेशजी मालेकर. एक ताई आहे जे नेहमी आमच्या पाठीशी उभी राहते, त्यांचा सुद्धा सत्कार व्हायलाच पाहिजे. उषाताई मात्रे जिथं कुठे असेल त्यांनी यावं मंचावर आमचा आदरपूर्वक सत्कार स्वीकार करावा. आणि ताई अपेक्षा करतो की याच्या पुढे अष्टमंगलम टीमला जेही हातभार लागेल ते तुम्ही आम्ही करायचाच आहे. बिलकुल हक्काने म्हणतो आम्ही तुमच्याकडे. तुम्हाला एक यांच्याविषयी गंमत सांगतो की जेव्हा अष्टमंगलमकडे काहीच सोय नव्हती म्हणते मराठीत, तेव्हा सगळ्यात मोठा बिझनेस अष्टमंगलमला उषाताई मात्रे यांनी दिला होता 60,000 रुपयाचा. आणि त्यांनी आमच्यावर विश्वास जतून पूर्ण आपल्या बचत गटाचा पूर्ण बिझनेस अष्टमंगलमला दिला होता. आणि त्याच्यातून जे प्रॉफिट होता 2 पोते ते आम्ही एका कथेला दान दिला होता. ते धन्यवाद. सत्कार समारंभाचा कार्यक्रम थोडक्यात समाप्त झाला. मी पुढील सूत्रसंचालन. मी अनिल भाऊंना निवेदन करतो की थोडंसं 5 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात लवकरात लवकर, कारण की आम्हाला भंतेजींचं प्रवचन ऐकायचं आहे. अष्टमंगलमची प्रस्तावना, अष्टमंगलमचे उद्देश, अष्टमंगलम काय करू इच्छितो, अष्टमंगलमची निर्मिती कशी झाली, थोडक्यात अवघ्या 5 मिनिटात, 5 ते 7 मिनिटात सह दिल से दिल के गहराइयों से अनिल भाई अष्टमंगलम बताइए प्लीज़. थँक्यू सर. सर्वप्रथम विश्वातील आद्य वैज्ञानिक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी संतांनी आपल्या बहुजनाच्या उत्थानासाठी आपला देह झिजवला त्या सर्व संत महापुरुष यांना त्रिवार वंदन. तसेच धम्मपीठावर उपस्थित पूज्य भंते प्रियदर्शी थेरो भदंत कारुणिक, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भंतेगण यांना त्रिवार नमन. आणि आमचे सहकारी अनाथपिंडक परिवारातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यगण आणि कार्यक्रमाला उपस्थित माझे मायबाप व मित्रमैत्रिणींना मैत्रीपूर्ण जय भीम. तसेच कार्यक्रमाकरता ज्यांचे तन मन धनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभले आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला संपन्न करण्याकरता उपस्थित माझे सर्व धम्म बांधव व
मायबाप यांचे सुस्वागतम अभिनंदन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी संपूर्ण अष्टमंगलम टीम, सभासद, मजबूत खांदे, ज्यामुळे आम्ही आपणासमोर एक चांगला उपक्रम घेऊन येऊ शकलो. त्या सर्व टीमचे सदस्य आणि त्या सदस्यांचे घरचे लोक म्हणजे मिसेस, ज्यांच्या सहकार्यामुळे आम्ही लोक हे काम करू शकलो, त्या सर्व मिसेस, टीमचे मेंबरच्या सर्व मिसेस आणि मेंबर या सर्वांचे देखील अंतःकरणापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित आम्ही हे करू शकलो नसतो. म्हणून त्या माता भगिनींचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. बंधूंनो, अष्टमंगलम फाउंडेशन निर्माण होण्यामागे हे एक अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे समाजाचे जे आर्थिक अधपतन होत आहे ते अधपतन कुठंतरी थांबवावे, समाजाची आर्थिक आणि धार्मिक उन्नती कशी आम्हाला साधता येईल हा एक विचार माझ्या मनात आला. त्याचप्रमाणे सर्वात आधी खडसे सरांच्या मनात आला. त्यांनी एक एक माणूस जोडला आणि सगळे माणसं, जे 8 माणसं या अष्टमंगलमला जोडले, ते 8 दिशांनी आलेले लोक आहेत. कोणीही एका मोहल्ल्यातलं नाही किंवा प्रोफेशननी देखील कोणीही एकमेकाशी मॅच होत नाही. याच्यात इंजिनियर आहे, याच्यात ग्रामसेवक आहे, याच्यात शेतकरी आहे, याच्यात बिझनेसमॅन पण आहे. असे हे 8 सदस्य एकत्र आले आणि हा अष्टमंगलम निर्माण झाला. याचा उद्देश फक्त एवढाच की अष्टमंगलम असं काही करेल की जे सर्वांच्या हिताचं असेल आणि सर्वांच्या फायद्याचं असेल. हाच एक उद्देश सर्वांच्या मनात होता आणि तो उद्देश घेऊन वेगवेगळ्या दिशातून आलेले असलेले सदस्य देखील एक टीमच्या स्वरूपात समोर आलेले आहेत. आणि त्यांनी सर्वांनी मिळून ठरवलं की आता आपल्याला समोरचं आपलं आर्थिक उत्थान तर करायचंच आहे, सामाजिक उत्थान पण करायचं आहे आणि धार्मिक उत्थान पण करायचं आहे. तर या दिशेने आमचा धार्मिक प्रोग्रॅमच्या हिशोबाने हा पहिला प्रोग्राम होता. आर्थिक उत्थानाच्या बाबतीत आम्ही नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सांगूच. तर काही महत्त्वाचे मुद्दे फक्त मी सांगतो, जे मुद्दे आम्हाला घेऊन समोर जायचं आहे. त्याच्यामध्ये प्रबुद्ध भारत निर्माण करण्याकरिता आम्हाला कार्य करायचं आहे. ते कोणत्या अँगलनी करायचं, कसं करायचं, त्याचे अनेक गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी इथे सांगत जर बसलो तर कदाचित बराच वेळ जाईल. त्याच्यामुळे आमचा पहिला उद्देश आहे प्रबुद्ध भारत निर्मिती. दुसरा उद्देश आहे पर्यावरण व जलसंवर्धन, त्याचप्रमाणे निसर्ग निर्माण कार्य कसं आपल्याला जास्तीत जास्त करता येईल. जो आता आपल्याला एन्व्हायरमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रदूषण खूप झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये प्रदूषणामुळेच खूप सारा प्रॉब्लेम होणार आहे. ते आपल्याला थांबवायचं आहे. तर या मुद्द्याला घेऊन देखील अष्टमंगलम फाउंडेशन काम करतोय, टेकडी डेव्हलप करतोय, झाडे लावतोय आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम अष्टमंगलम फाउंडेशन करतोय. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा, ऐतिहासिक बौद्ध स्थळ जे आहेत, ज्या स्थळांना विद्रुपीकरण केल्या जात आहे, ते विद्रुपीकरण थांबविणे आणि त्यांचं संवर्धन करणे, त्याला न्याय मिळवून देणे, हे काम देखील अष्टमंगलम टीम याद्वारे करणार आहे. आणि त्या स्थळांचं संरक्षण पण करेल. जसं वर्धा शहर हे ऐतिहासिक शहर आहे, भंतेजींनी कालच्या आपल्या याच्या संभाषणामध्ये सांगलं थोडंफार, पण त्याला कसं आपल्याला न्याय मिळवून देता येईल या दृष्टीने देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अष्टमंगलम टीम ते करणार, निश्चित करणार. आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल. त्याचप्रमाणे राधा किशन दमानी जे आहेत, ज्यांनी डीमार्ट केला उभा, आज एका जिल्ह्यात डीमार्ट नाही आहे तर सर्व जिल्ह्यात डीमार्ट आहे. डीमार्टच्या माध्यमाने एकटा माणूस मोठा होतोय, टाटा मोठा होतोय, अंबानी मोठा होतोय, हे अशा प्रकारचे लोक मोठे होत आहे. तर का म्हणून आपल्या समाजाचं एखादं असं मॉल किंवा एखादं असं शॉप होऊ नये की ज्याच्यातून आपल्या समाजाला मोठं करता येईल. त्या दृष्टीने आमचा एक प्रयत्न आहे. म्हणजे पॅरलल इकॉनॉमी तयार करणे समाजाची. त्याच्यानंतर 5वा उद्देश आहे की बौद्ध विचाराला सुसंगत आणि बौद्ध विचारापासून सुरू करता येईल अशी विचारधारा असलेली KG to PG एज्युकेशन सोसायटी प्रत्येक तहसील प्लेसला, जिल्ह्यामध्ये आणि इतरत्र
निर्माण करायची आणि त्याला खमेटोकपणे चालवायची. म्हणजे आपला पोरगा जर आपण KGला टाकला तर तो PGतून निघाला पाहिजे. ज्याला बुद्धांचे खरे विचार आणि मानव कल्याणाचे विचार आपण त्यांच्यामध्ये रुजवू शकलो पाहिजे, त्यांच्यात सायन्स डेव्हलप करू शकलो पाहिजे. या पद्धतीची एज्युकेशन सोसायटी हा ग्रुप निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. आणि असे अनेक आहेत उद्देश जे इथे सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. त्याच्यामुळे एक शेवटचा उद्देश मी तुम्हाला सांगतो. ओल्ड एज होम म्हणजे म्हातारे, ज्यांना मुलं सुना काय करतात, हाकलून देतात. त्यांनी कुठे जायचं? अरे त्यांचं जे म्हातारपण आहे त्या म्हातारपणाची गरज आहे की त्यांच्यासमोर आपण आपले मुलं उभे केले पाहिजे छोटे, म्हणजे त्यांना पाहून ते जगतील. तर आपण नेमकं त्याच वयात त्यांना आडीस करतो आणि आपल्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. तर अशा लोकांकरता एक ओल्ड एज होम आणि त्यांना रममाण करण्याकरता अनाथ मुलं जे असतात त्यांचं अनाथागृह देखील त्यांच्या एकत्रितरित्या आम्हाला ते चालवायचं आहे. म्हणजे दोनही लोकांना आम्हाला तिथे आनंद, त्यांचं कार्य, त्या सगळ्या गोष्टी कामी लावायच्या आहे. या दृष्टीने देखील आमचा हा प्रयत्न आहे की आम्ही पण ते पण निर्माण करू. इतके सारे उद्देश मी तुमच्यासमोर मांडले. आणि मांडताना काही सुटले असतील, काही घेतले असतील. अनेक उद्देश आहे. अनेक अष्टमंगलम टीमचा पहिला कार्यक्रम आपण लोकांनी इथे सक्सेस केलेला आहे. असंच आम्ही वेळोवेळी तुम्हाला बोलवू, वेळोवेळी याची माहिती देऊ आणि आपल्याकडून या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य मिळेल हीच आशा करतो. आणि प्रास्ताविक भाषण माझं इथे संपवतो. काही वाचलेलं आमचे खडसे साहेब तत्पूर्वी संदीप काळबांडे 1 मिनिटात सांगतील आणि कन्क्लूड आमचे खडसे साहेब करून हा कार्यक्रम इथे संपवतील. हॅलो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आणि तसेच भिक्षू संघ तसेच माझे सर्व जे महामानव आहेत त्यांना मी त्रिवार अभिवादन करतो. जसे यांनी खडसे सर किंवा अनिल सरांनी सांगितले आहे की 8 लोकांनी मिळून आपण अष्टमंगलम ग्रुप तयार केला आहे. पण मला इथं बघितल्यावर असं वाटतं की इथं 25 ते 30 उभे आहे. म्हणजे अष्टमंगलमचा उद्दिष्ट काय आहे, जो आपल्याला प्रत्येक माणूस अष्टमंगलमसोबत जोडून घ्यायचा आहे. म्हणून म्हणजे फक्त 8 माणसावर डिपेंड न राहता ही टीम नाही, आत ना कोणी अध्यक्ष आहे ना कोणी सदस्य आहे. ही एक कंपनी आहे आणि तुम्हाला सर्वांना मिळून सक्सेस करायची आहे. म्हणून तुमचा सहभाग खूप आवश्यक आहे. अष्टमंगलचा उद्देश अनिल भाऊनी इतक्या चांगले सांगितले. मी फक्त 2 उद्देश सांगतो. अष्टमंगलचा उद्देश लोकांना एकत्र बांधून ठेवणे हा एकमेव उद्देश आहे. तो कसा बांधून ठेवायचा ते आता आम्ही प्लॅनिंग करू, असं करू. आणि सेकंड उद्देश मी सांगतो का विशाल वटवृक्ष स्थापन करणे, जिचे जळमूळ जमिनीपर्यंत खोलवर रुतले पाहिजे हे तयार करायचं आहे. बस इथंच मी थांबतो आणि खर्चेवारांना देतो. मेरे शरीर इतना हिल चुका है कि अब करने को सिर्फ खड़ा ही रहना है. मैं ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं, थोड़ा हल्का फुल्का माहौल करेंगे. और डिटेल में मेरी टीम ने बताया है. अगर मेरी टीम इतनी मजबूत है तो शायद मुझे हिलने की भी ज़रूरत ना पड़े और स्पॉन्डोलिसिस का प्रॉब्लम तो होगा ही नहीं अष्टमंगलम को. और जो शरीर सशक्त है उसके साथ जुड़ना हर कोई पसंद करेगा, क्योंकि शक्तिशाली आदमी का ही फॉलोअर बने जाते हैं, कमज़ोर का कोई फॉलोअर नहीं बनता. दोस्तों 2 लाइनें बोलना चाहूँगा कि कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता. कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता. एक कंकड़ तो तबीयत से उछालो यारो. ये हमने कंकड़ उछाल के देख लिया है, शायद ऊपर देखिए आसमान में छेद भी हो गया होगा. दोस्तों अष्टमंगलम नाम ऐसा बनाया था, हम पहले 8 मिले थे. सोचा था पहले खुद का मंगल कर लो फिर लोगों का मंगल हो जाएगा अपने आप, इसलिए हमने इसका नाम अष्टमंगलम रखा है. उसके पीछे का कोई बहुत बड़ा लॉजिकल कंसेप्ट नहीं है. दूसरा, मेरे दोस्त ने जो बताया है, हम ओल्ड एज होम बनाना चाहते हैं. दोस्तों ओल्ड एज होम हम इसलिए नहीं बनाना चाहते कि बच्चे अपने माँ बाप को छोड़े. हम इस चरित्र के माध्यम से बच्चों का ही चरित्र ऐसा बनाना चाहते हैं कि वो अपने माँ बाप को संभाले और जो बूढ़े व्यक्ति है वो खुशी खुशी यहाँ पे अपनी ज़िंदगी जीने आए. ये अष्टमंगलम का उद्देश्य है कि जिस परिवार पे, जिस सोसाइटी पे अपने बुजुर्गों का साया नहीं रहता वो समाज आगे बढ़ ही नहीं सकता. दूसरी चीज़, जो समाज अपना इतिहास नहीं जानता वो इतिहास बना भी नहीं सकता.
इसलिए हम अपने इतिहास को भी कुरेदने की कोशिश करेंगे कि वर्धा एक बुद्ध इतिहास का शहर है, इसके बारे में भी अष्टमंगलम काम करेगा। जो ज़मीन सरकारी है वो ज़मीन हमारी है, जो ज़मीन सरकारी है, क्योंकि ये देश सम्राट अशोक का है, ये 7 भारत सम्राट अशोक के नाम का है, हम उसके उत्तराधिकारी है, तो ये देश किसका हुआ, तो ये फिर ये ज़मीन किसकी हुई? तो 7 भारत की ज़रूरत ही नहीं है, कब्जे की ज़रूरत है। जिनने हमारी ज़मीन छीन ली है, हम फिर से उस ज़मीनों पे अपना कब्जा करेंगे और उस पर भगवान बुद्ध के वन निर्माण करेंगे, पर्यावरण की दिशा में काम करेंगे। हम जल संवर्धन के विषय में भी काम करेंगे। शुरू बुद्ध टेकड़ी से हुआ था, अभी हमारा काम समता नगर टेकड़ी पे हो रहा है, जो समता नगर के बाजू में 113 एकड़ की ज़मीन है। हम ये चाहेंगे कि सब अपने किसी के भी उपलक्ष्य पे एक पेड़ जरूर लगाएं। बचपन में एक पेड़ हर एक लगाओ, एक पेड़ ऐकत होतो आम्ही, आता कदाचित येत नाही आहे, दूरदर्शनच्या काळात येत होते हे जर आठवत असेल तर। दोस्तों पण हे सगळं करायला पैसा लागतं, हे सगळं करायला पैसे लागते। सगळे सोंग घेऊ शकतो पैशाचं सोंग? मला फक्त एक मी वारंवार म्हणतो की मला विचार आहे कार्यक्रम कसा झाला, फक्त मला विचारा। आम्ही काही टाटा बिडलाची लेकरं नाही आहे, आम्हाला कोई डोनर नाही आहे, काही फंडिंग नाही आहे, आम्ही कोणाकडूनही पैसा घेतला नाही आहे, पण आम्हाला विचारा की कार्यक्रम कसा झाला। याच्यासाठी सांगतो की सगळे सोंग घेता येते, पैशाचा सोंग। म्हणून अष्टमंगलम एवढं मजबूत व्हायचा प्रयत्न करेल आर्थिकदृष्ट्या, जे स्वतःलाही सावरेल आणि समाजालाही सावरेल। दोस्तों बहुत बड़ा सपना देख रहा हूं मैं, 8,000 करोड़ की इंडस्ट्री का सपना देख रहा हूं मैं। ये आने वाले 5 साल में अष्टमंगलम 8,000 करोड़ का बिजनेस करेगा। अब वो कैसे करेगा? आप हमारे मीटिंग्स में आइए, पूरा ब्लूप्रिंट आपके सामने रखूंगा मैं। अब सोचिए 8,000 करोड़ के आप 15% मालक विचार कर लो, घर में जाके सिर्फ कैलकुलेशन कर लेना। मुझे भी पता नहीं कि 8,000 करोड़ पे जीरो कितने लगते हैं। राजा की औलाद हो, भगवान सिद्धार्थ की औलाद हो, राजा जैसे ही जीऊँगा मैं। बाबा साहब की औलाद हो, सूट पैंट में ही जीऊँगा, मुझे गरीबी में जीना नहीं है। हम राजा की औलाद है, देना जानते हैं, लेना नहीं जानते, क्योंकि हम उसकी औलाद है जिसने हमेशा संघर्ष की कहानी जीती है। और अष्टमंगलम भी संघर्ष करके 8,000 करोड़ का बिजनेस खड़ा करेगा। दोस्तों मैं आपको ये भी बता देना चाहता हूँ कि आने वाले काल में एम्प्लॉयमेंट की प्रॉब्लम है। हम आपके सारे बच्चों को एम्प्लॉयमेंट देंगे और पे स्केल सेंट्रल गवर्नमेंट का रहेगा, हम पैरेलल गवर्नमेंट भी खड़ी करेंगे। 25,000, 30,000, 40,000 के बेसिक में काम करवाएंगे। हम ये बता देंगे कि अगर हम अपने पैरों पे खड़ा हो सकते हैं तो हम अपने समाज के भरोसे भी खड़ा हो सकते हैं। हम आपके सारे बच्चों को एम्प्लॉयमेंट देने का भी काम करेंगे। आपसे 7, 8 हज़ार, 10 हज़ार में किसी से भीख मत मांगना। और आप हमें आशीर्वाद दीजिए कि ये कार्यक्रम आने वाले 100 साल तक चले, ताकि हमारे बच्चों में ऐसे संस्कार निर्माण हो, देने वाले संस्कार, जो सबके बारे में भावना, कृतज्ञता, मुदिता, करुणा, प्यार। बच्चे तो बंदी जी बता ही देंगे आपको, मैं इतना नहीं बताऊंगा। दोस्तों अष्टमंगलम का कंसेप्ट बहुत बड़ा है। अष्टमंगलम 8 से 25 हो गए। अष्टमंगलम में आने के लिए किसी की कोई रोक नहीं है, बस एक मुट्ठी चावल और 1 रुपये इसकी मेंबरशिप फीस है। 1 मुट्ठी चावल और 1 रुपया इसकी मेंबरशिप फीस है। जो मुझे 1 मुट्ठी चावल और 1 रुपया देगा वो अष्टमंगलम टीम का मेंबर होगा। बनते आइए बैठिए। और अष्टमंगलम टीम ने इतना बड़ा सपना देखा। मैं सपनों से नहीं डरता, मैं सपनों से नहीं डरता, मैं नाकामियों से भी नहीं डरता, पर डरता हूँ कि मैंने कोशिश ही नहीं की। कम से कम मेरे बच्चे मेरा नाम तो ये तो लेंगे कि मेरे बाप ऐसा ही नहीं मरा, फेल ज़रूर हुआ, कम से कम उसने कोशिश तो की, और वहाँ से मेरे बच्चे आगे लेके जाएंगे। बस इस सपनों के साथ मैं अष्टमंगलम बनाऊंगा। ज़्यादा समय नहीं लेता, भावना बहुत है मेरी बताने की भी। और अगली बार सिर्फ स्पीच का कार्यक्रम होगा जिसमें सिर्फ अष्टमंगलम की बात बताएगा। बंदे जी यहीं रुकता हूँ मैं। अष्टमंगलम आपको थोड़ा बहुत समझ आ गया होगा। आप हमें सहकार्य कीजिए, सपोर्ट कीजिए। और यहाँ पर हम बहुत बड़ा, मेरे संदीप के सपनों का मार्ट बनाऊंगा। संदीप बनते दमानी से भी ऊपर का मैं बनाऊंगा, और तो उसका फाइनेंशियल मैनेजर होगा। आम्ही हे जे कार्य करतोय, निश्चितच आपल्यासारखे अनाथ पिंडक लोक जे आहे ते आमच्या सहकार्याने उभे असतील तेव्हा आम्ही कुठलीही गोष्ट व्यापू शकतो, मिळवू शकतो, स्वतःला संपन्न करू शकतो। बस एवढं बोलतो। जय भीम, जय भारत, धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
भगवान बुद्ध की। अरे यार फेल हो गए। भगवान बुद्ध की, भगवान बुद्धांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कुछ नहीं।